तर खरात प्रकरणातील पीडित महिलांना न्याय मिळावा अशी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली, असं आदिती तटकरेंनी म्हटलंय। खरात प्रकरण समोर आल्यानंतर मी प्रतिक्रिया दिली होती, असं देखील आदिती तटकरेंनी म्हटलं। मी ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला सर्वात पहिले या संदर्भातले प्रतिक्रिया देणारे जे काही मोजकी जण होती त्याच्यातली मी एक होती। ज्या महिलांवर त्याच्यामध्ये अन्याय झाला, ज्या पीडित महिला आहेत यांना न्याय देणं, यांना न्याय मिळणं हा त्याच्यातला मूळ आणि प्रामुख्याचा मुद्दा आहे। आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांनाही विनंती केली, एक महिला म्हणूनही केली, एक लोकप्रतिनिधी म्हणूनही केली आणि महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणूनही केली की त्या पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे एक, आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही त्या ठिकाणी झाली पाहिजे। तर दीपक केसरकरांनी आमदारकीचा तात्काळ राजीनामा द्यावा, माजी आमदार परशुराम उपरकर यांची ही मागणी आहे। शालार्थ आयडी आणि भोंदू खरात प्रकरणामध्ये नाव आल्यानं ही मागणी करण्यात आली। यापूर्वीही केसरकरांनी गडंगलीच्या एका बुवाला आणून निवडणुकीमध्ये फिरवलं होतं। माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ही टीका केली। केसरकर हे भोंदू बाबाच्या आहारी जातात हे संपूर्ण जिल्ह्यातील आणि असलेल्या त्या मतदारसंघातील माहिती आहे। मधल्या काळात कोण गडिंग्लजचे बाबा येत होते, मधल्या अधिवेशनाच्या काळात त्यांनी निवडणुकीच्या काळात व्हॅनिटी मॅन अशा बाबांसाठी आणली होती। त्यामुळे दीपक केसरकर या बाबांमध्ये असल्यामुळे दीपक केसरकरांना अशोक खरातच्या त्या केसमध्ये सहआरोपी करावं आणि दीपक केसरकरांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन घरात बसावं। तर दादा असताना आणि दादांच्या पश्चात विलिनीकरण ही वेगळी बाब असल्याचं आदिती तटकरेंनी म्हटलं। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये सर्व एकत्र काम करू अशी भूमिका पवारांच्या पक्षाकडून आली नाही, असं आदिती तटकरेंनी म्हटलंय। तर सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व दिल्यानंतर आमच्याशी कुठलीही चर्चा झालीच नाही, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं। विलिनीकरणासंदर्भात आता आमची कोणतीही चर्चा नाही, पक्षवाढीवर आमचं लक्ष असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलं। दादा असतानाचं विलिनीकरण आणि दादांच्या पश्चातलं विलिनीकरण हे दोन वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेत। सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो काही संबंध आवाज करण्यात आला, विलिनीकरण दादांची शेवटची इच्छा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दादांचा झालेला अपघात, त्या सगळ्या संबंध परिस्थितीमध्ये लगेचच विलिनीकरणाची जी चर्चा सुरू झाली त्याच्यातून एक संभ्रमाचं वातावरण हे त्या निमित्ताने झालं। आणि जसं त्या म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती, तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती। या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेलाही भूमिका स्पष्ट केली आणि काल परवामध्ये झालेल्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुणीही आदरणीय सुनेत्रा काकींना दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे एकत्रितपणाने काम करू, अशा पद्धतीची काही भूमिका त्यावेळेला आली नाही। त्यामुळे एक संभ्रमतेचं वातावरण हे दोन्ही बाजूनी तयार झालं। आता ते जे सांगतायत की बाबा सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं का, ती चर्चा आताही कुठे आमच्याशी झालीच नव्हती आणि ते नेतृत्व दिल्यानंतर सुद्धा चर्चा झालेली नाही आहे। त्यामुळे मला वाटतं की चर्चा झाली नसेल त्या चर्चेवर आम्ही स्टेटमेंट देणं किंवा त्या चर्चा झाल्या नाहीत त्या चर्चेवर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नव्हतं। मला वाटतं की सुनेत्रा वहिनींचा आता त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष केलेला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत, सगळे त्यांची प्रमुख पदं त्यांना दिलेले आहे। आता ही चर्चेचा आम्ही विषय जो आहे तो बाजूला ठेवून आता आम्ही आमच्या पद्धतीने पक्षवाढणी आणि आमचे आमदार खासदार सगळेजण आता सरकारच्या असलेल्या भूमिकेच्या माध्यमातून जी काय सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात चांगलं काम करतात।